शिर्डी नगर परिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर अनेक प्रसाद दुकानात भावफलक आणि प्रसाद पॅकेटवर मुदत तारीखसह दुकानाचा पत्ता आणि दुकानदाराचे नाव उल्लेख केलेले बघायला मिळत आहे। भाविकांना चढ्या किमतीत शिर्डीतील गल्लीबोळात आणि लक्षणीय जागेत थाटलेल्या साडी दुकाने आता प्रशासनाच्या नजरेत असल्याने अनेक साडी दुकाने अनधिकृत असल्याचे म्हणत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे शिर्डी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश दिघे यांनी ठणकावून सांगितले आहे। मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आणि त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या साड्या दुकानांच्या दालनावर प्रशासनाची संकट येणार हे उघड झाले आहे। अशा करता की मुळात साड्यांच्या किमती काय असायला पाहिजे हा नंतरचा विषय आहे। मुळात ही साड्यांची दुकानं अधिकृत आहेत का, त्याला बांधकाम परवानगी आहेत का, कोणतेही साड्यांचे जे दुकान आहे ते आम्ही सर्वे करत आहोत। बरीचशी साड्यांची दुकानं जी आहेत ती मुळातच बिना बांधकाम परवानगी अनधिकृतरित्या केलेलं आहे। बांधकाम परवानगीवरच पहिल्यांदा आपल्याला कारवाई करावी लागेल। त्यांनी दुकान चालूच द्यायचं नाही, कमी किंमत आणि जास्त किंमत हा तर नंतरचा विषय आहे। मुळात ते दुकान तिथं कायदेशीर उभं आहेत का ह्याचाच आम्ही पहिला सर्वे करतो आहोत। आणि सर्वांनी असं लक्षात आलं की हे दुकानाला परवानगी नाही आहे, साईड मार्जिनमध्ये बांधलेलं आहेत, कुठलीही बांधकाम परवानगी नाही, तर त्याच्यावर ते दुकान पाडण्याचीच कारवाई करावी लागणार आहे।